Good morning, all of you. Today we are going to learn our practical number 9 short paragraphs emphasizing on syntax. तर बघा, आत्तापर्यंत आपण एकसारखे 6 प्रॅक्टिकल्स बघितले. ओके, पण आपल्याला सिलेबसमध्ये 18 प्रॅक्टिकल्स दिलेले आहेत, पण आपल्याला कंपल्सरी 12 प्रॅक्टिकल्स असल्यामुळे त्यातले थोडे आदलेमधले जे प्रॅक्टिकल्स आहेत ते आपण स्किप करतो आहे. आणि जे आपल्याला उपयोगी असे आहेत किंवा आवश्यक असे आहेत आपल्या सिलेबसच्या दृष्टीने ते प्रॅक्टिकल आपण तेवढे म्हणजे 18 प्रॅक्टिकलपैकी आपण फक्त 12 प्रॅक्टिकल्स घेतो आहे. ओके, त्यामुळे 6व्या प्रॅक्टिकल नंतर 7वं आणि 8वं स्किप केलेलं आपण आणि डायरेक्ट 9वं प्रॅक्टिकल घेतो आहे. तर बघा, शॉर्ट पॅराग्राफ्स एम्फसायझिंग ऑन सिंटॅक्स म्हणजेच छोटे छोटे असे पॅराग्राफ्स किंवा उतारे जे वाक्यरचनेवरती भर दिलेले असतील. फर्स्ट, प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स म्हणजेच या प्रॅक्टिकलमधून आपण नेमकं काय शिकणार आहोत किंवा हे प्रॅक्टिकल आपल्याला म्हणजे हे प्रॅक्टिकल शिकल्यानंतर आपल्याला यातून काय निष्कर्ष मिळतो हे बघणार आहोत. ॲन इंजिनिअरिंग प्रोफेशनल नीड्स एक्सलंट रायटिंग स्किल्स टू फंक्शन इफिशियंटली ॲज ॲन इंडिव्हिज्युअल. तर बघा, ॲन इंजिनिअरिंग प्रोफेशन निवडत असताना नीड्स एक्सलंट रायटिंग, तुम्हाला कशाची गरज असते तर चांगलं लिहिण्याची. टू फंक्शन इफिशियंटली ॲज ॲन इंडिव्हिज्युअल, आणि त्याचबरोबर तुम्हाला स्वतःला किंवा एकट्याला काम करण्याची गरज असल्याने हे काय करतं तर तुम्हाला अ टीम मेंबर ऑर अ टीम लीडर, त्याचबरोबर एखाद्या टीमचं नेतृत्व करण्यासाठी किंवा एखाद्या ग्रुपचा मेंबर होण्यासाठी तुमचं चांगलं लिहिणं हे खूप काय आहे तर गरजेचं आहे. म्हणजे जे तुम्ही काय लिहाल इंग्रजीमध्ये असेल किंवा कुठल्याही भाषेमध्ये असेल तर त्याचं ग्रामॅटिकल स्ट्रक्चर असेल, त्याचबरोबर त्याच्यामध्ये असणारे जे काही इडियम्स फ्रेजेस असतील या सगळ्यांचा काय केला गेला पाहिजे तर अतिशय चांगल्या पद्धतीने वापर केला गेला पाहिजे. इट हेल्प्स टू कन्वे आयडियाज ऑर कन्सेप्ट्स करेक्टली अँड प्रिसाइजली विथ प्रिझर्व्ड रेकॉर्ड्स. तर बघा, जर तुम्ही चांगल्या पद्धतीचं लिहित असाल तर इट हेल्प्स टू कन्वे आयडियाज, तर तुमच्या ज्या काही आयडियाज असतील किंवा तुमच्या ज्या काही कल्पना असतील ऑर कन्सेप्ट्स किंवा तुमच्या जर काही संज्ञा असतील तर त्या करेक्टली म्हणजे अतिशय योग्य पद्धतीनं वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा वाचकांना समजण्यासाठी काय केले जातात तर प्रिझर्व रेकॉर्ड, तर तुमचे ते जे काही लिखाण असेल ते काय केले जातं तर जपून ठेवलं जातं. ओके, ते तुमचं रेकॉर्ड. पुढं बघा, in order to develop writing skills there is need of systematic efforts required to gain competency in the same. तर बघा, तर रायटिंग स्किल ॲक्वायर करण्यासाठी किंवा रायटिंग कौशल्य म्हणजे लिखाणाचं कौशल्य आत्मसात करण्यासाठी हिअर इज नीड ऑफ सिस्टमॅटिक एफर्ट्स, इथं तुम्हाला कशाची गरज आहे तर सतत प्रयोगशील राहण्याची गरज आहे. रिक्वायर्ड टू गेन कॉम्पिटन्सी इन द सेम, त्याचबरोबर जर तुम्हाला लिखाणाचं जे कौशल्य आहे तुमचं त्याच्यामध्ये जर चांगल्या पद्धतीची क्षमता जर तुम्हाला ॲक्वायर करायची असेल किंवा मिळवायची असेल तर तुम्ही सतत प्रयत्नशील असणं खूप गरजेचं आहे. धिस लर्निंग एक्सपिरियन्स ऑफ पॅराग्राफ रायटिंग विल हेल्प स्टुडंट्स टू डेव्हलप द कॉम्पिटन्सी ऑफ कम्युनिकेटिंग इन इंग्लिश इन रिटन फॉर्म. तर अशा पद्धतीचा एक्सपिरियन्स किंवा पॅराग्राफ लिहिण्याचा जो एक्सपिरियन्स असेल किंवा उतारा लिहिण्याचा जो एक्सपिरियन्स असेल तो काय करेल बघा, This learning experience of paragraph writing will help students to develop the competency of communicating in English in written form. तर तुमचं जे काही रिटन फॉर्ममध्ये असणार आहे इंग्लिश ते काय होणार आहे तर तुम्ही लोकांशी किंवा इतर विद्यार्थ्यांशी काय करणार आहात तर इंग्लिशमध्ये कम्युनिकेट करणार आहात, पण रिटन फॉर्ममध्ये. आलं का लक्षात? तर अशा पद्धतीनं जर तुम्ही चांगल्या पद्धतीचे उतारे लिहायला शिकलात, ग्रामॅटिकली करेक्ट असतील तर ते अतिशय चांगल्या पद्धतीनं काय केले जातील तर रेकॉर्ड करून ठेवले जातील.
सेकंड पॉईंट बघा, रिलेव्हन्स टू प्रोग्राम आउटकम्स, POज अँड PSOज. तर अशा प्रकारचं प्रॅक्टिकल शिकल्यानंतर याच्यातून आपल्याला POज आणि PSOज कुठले कुठले मिळतात बघा. तर PO1 बेसिक नॉलेज. आता बेसिक नॉलेज आपण जसं बघितलं की हे इंग्रजी भाषेचं असल्यामुळं लेखन यातून तुम्हाला काय होतं तर हे त्याचबरोबर हे ग्रामरशी रिलेटेड असल्यानं तुम्हाला याचं मूळ ज्ञान जे आहे ते काय होतं तर अवगत होतं. त्याचबरोबर सेकंड आहे बघा PO9 कम्युनिकेशन. म्हणजे तुम्ही रिटर्न फॉर्ममध्ये काय असेल ना पण तुम्ही काय करू शकता तर इतर जगाशी कम्युनिकेट करू शकता. म्हणजे आता रिटर्न फॉर्ममध्ये कसं तर तुम्ही जे काही लिहिलेलं असेल, तुमच्या ज्या काही आयडियाज असतील, तुमच्या ज्या काही कल्पना असतील त्या लोकांनी वाचल्यानंतर लोकांना त्या समजतील, त्याचबरोबर त्या लोकांपर्यंत पोहोचवल्या जातील आणि अशा पद्धतीनं लोकंसुद्धा त्याला रिप्लाय करतील. म्हणजे अशाच पद्धतीनं तुम्ही काय राहाल तर जगाशी कनेक्टेड राहाल आणि तुमचं रिटर्न फॉर्ममध्ये काय असेल तर कम्युनिकेशन होत राहील. त्यानंतर बघा लास्ट वन आहे PO8 इंडिव्हिज्युअल अँड टीमवर्क. त्याचबरोबर तुम्ही स्वतःचं सुद्धा प्रगती करू शकाल आणि टीमवर्कमध्ये सुद्धा काम करू शकाल, जेणेकरून तुमच्या आयडियाज किंवा तुमच्या कन्सेप्ट्स काय केले जातील प्रिझर्व करून ठेवल्या जातील आणि तुमचे रेकॉर्ड्स हे प्रिझर्व करून ठेवले जातील. ओके. नेक्स्ट पॉईंट बघा रिलेव्हंट कोर्स आउटकम्स COC. तर अशा पद्धतीच्या प्रॅक्टिकलमधून आपल्याला कोर्स आउटकम काय मिळतो बघा. तर कंपोज डायलॉग्स अँड पॅराग्राफ्स ऑन डिफरंट सिच्युएशन्स. तर वेगवेगळ्या सिच्युएशनवरती पॅराग्राफ किंवा डायलॉग कंपोज करायला शिकतो विद्यार्थी. त्याचबरोबर COD यूज ॲप्रोप्रिएट वर्ड्स ॲज पर कॉन्टेक्स्ट. त्याचबरोबर ज्या पद्धतीचा किंवा ज्या सिच्युएशनमध्ये तो पॅराग्राफ लिहिला असेल किंवा ते डायलॉग्स लिहिले असतील तर त्याच पद्धतीचे वर्ड्स वापरण्यासाठी काय म्हणजे त्या पॅराग्राफला किंवा त्या डायलॉग रायटिंगला अनुसरून असे वर्ड्स काय केले जातात तर वापरण्याची विद्यार्थ्यांना सवय लागते. ओके. त्याचबरोबर बघा नेक्स्ट पॉईंट प्रॅक्टिकल लर्निंग आउटकम. तर अशा पद्धतीच्या प्रॅक्टिकलमधून विद्यार्थ्यांना नेमकं काय शिकले जातात विद्यार्थी किंवा त्यातून निष्कर्ष काय निघतो बघा. तर कंपोज पॅराग्राफ्स ऑन डिफरंट सिच्युएशन्स. तर कुठल्याही प्रकारची सिच्युएशन विद्यार्थ्यांना दिली किंवा कुठल्याही प्रकारचं इन्सिडेंट दिला तर त्याच्यावरती विद्यार्थी काय करायला शिकतात तर पॅराग्राफ कंपोज करायला म्हणजे काय तर वाक्यरचना तयार करायला शिकतात. त्याचबरोबर डायलॉग रायटिंग करायलासुद्धा शिकतात. नेक्स्ट पॉईंट बघा प्रॅक्टिकल स्किल्स. तर अशा पद्धतीच्या प्रॅक्टिकलमधून कोणकोणते प्रॅक्टिकल स्किल्स मिळतात बघा विद्यार्थ्यांना. तर अशा प्रकारच्या प्रॅक्टिकलमधून कंपोज पॅराग्राफ्स बाय सिलेक्टिंग कॉन्टेक्स्च्युअल व्होकॅब्युलरी अँड करेक्ट ग्रामर. तर पॅराग्राफ कंपोज करण्यासाठी म्हणजे सिलेक्टिव्ह जो काही कॉन्टेक्स्ट असतो तो चूज केला जातो. त्याचबरोबर व्होकॅब्युलरी आणि करेक्ट ग्रामर म्हणजे जी काही पॅराग्राफसाठी किंवा डायलॉग रायटिंगसाठी शब्दरचना आवश्यक असते त्याची योग्य निवड केली जाते. त्याचबरोबर करेक्ट ग्रामर म्हणजे विद्यार्थी फॉर्म्युलेट किंवा स्टुडंट्स फॉर्म्युलेट करेक्ट ग्रॅमॅटिकल सेंटेन्सेस. ओके. म्हणजे जे काही ग्रॅमॅटिकलदृष्ट्या किंवा व्याकरणदृष्ट्या योग्य असतील अशा पद्धतीची सेंटेन्सेस विद्यार्थ्याकडून तयार केली जातात. हे स्किलसुद्धा विद्यार्थ्याला या प्रॅक्टिकलमधून ॲक्वायर होतं. सेकंड बघा ऑर्गनाइज आयडियाज इन सिस्टमॅटिक लॉजिकल अँड कोहरंट मॅनर. त्याचबरोबर पॅराग्राफ लिहायचं म्हटलं की त्याच्यामध्ये सुसंगती असणं खूप गरजेचं आहे. ओके. किंवा सुसूत्रबद्धतापणा असणं खूप गरजेचं आहे. मग अशा पद्धतीच्या गोष्टी किंवा वाक्यांची योग्य रचना किंवा योग्य मांडणी करणंसुद्धा खूप गरजेचं आहे.
तर अशा प्रकारच्या गोष्टी काय होतात तर विद्यार्थी अशा प्रकारच्या प्रॅक्टिकलमधून सहजपणे शिकतात. नेक्स्ट बघा, रिलेव्हंट अफेक्टिव्ह डोमेन रिलेटेड आउटकम्स. फर्स्ट, एक्सप्रेस थॉट्स, इमोशन्स अँड आयडियाज इन ऑर्गनाइज्ड वे. तर विद्यार्थी पॅराग्राफ लिहायला शिकल्यानंतर ते काय करतात तर आपल्या ज्या काय विचार असतील, आपल्या ज्या काय भावना असतील किंवा ज्या काय आयडियाज असतील त्या काय करतात ते ऑर्गनाइज्ड वे एक्सप्रेस करायला शिकतात, म्हणजे योग्य पद्धतीनं मांडायला शिकतात. सेकंड, डेमॉन्स्ट्रेट सेल्फ लर्निंग. त्याचबरोबर स्वतः शिकणं काय असतं किंवा सेल्फ लर्निंग हे स्किल त्यांच्यामध्ये निर्माण होतं. अँड द थर्ड वन इज क्रिएट ओन आयडिया रिलेव्हंट टू गिवन टॉपिक. त्याचबरोबर जो काही त्यांना टॉपिक दिलेला असेल त्याला रिलेव्हंट असं त्यांच्या आयडियाज काय होतात तर क्रिएट होत असतात, म्हणजे त्यांना जो काही टॉपिक दिला असेल तर त्याला अनुसरून ते काय करायला लागतात तर स्वतःच्या इमोशन्स किंवा स्वतःच्या कल्पना मांडायला शिकतात. आणि लास्ट पॉईंट बघा, मिनिमम थेरॉटिकल बॅकग्राऊंड, म्हणजे या प्रॅक्टिकलसाठी आवश्यक असणारे थेरॉटिकल बॅकग्राऊंड काय गरजेचं आहे तर आपण प्रत्येक प्रॅक्टिकलच्या आधी आपण काय केलेले आहे त्या म्हणजे ते प्रॅक्टिकल ज्या थेरी चॅप्टरवरती आधारित आहे त्या आधी आपण घेतलेलं आहे. त्यामुळं अशा प्रकारचे पॅराग्राफ्स वगैरे शिकायला किंवा अशा प्रकारचं प्रॅक्टिकल करायला तुम्हाला सोपं जाईल. तर बघा, त्यासाठी आवश्यक असणारी थेरॉटिकल बॅकग्राऊंड कुठली बघा, बेसिक नॉलेज ऑफ व्होकॅब्युलरी अँड ॲप्लिकेशन्स ऑफ ग्रामर टू कंपोज द वेल डिफाईन्ड पॅराग्राफ्स इज रिक्वायर्ड. म्हणजेच अशा पद्धतीचा पॅराग्राफ तयार करण्यासाठी तुम्हाला व्होकॅब्युलरीचं बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पॅराग्राफ कंपोज करण्यासाठी किंवा सेंटेन्स स्ट्रक्चर येण्यासाठी म्हणजे वाक्यरचना समजण्यासाठी बेसिक नॉलेज ग्रामरचं असणं गरजेचं आहे. डिफरंट टाईप्स ऑफ पॅराग्राफ्स लाईक नेरेटिव्ह, डिस्क्रिप्टिव्ह, कंपेअर अँड कॉन्ट्रास्ट अँड पॅराग्राफ ऑफ डेफिनेशन मस्ट बी नोन. त्याचबरोबर आपण जे थेरीमध्ये पॅराग्राफचे टाईप शिकलेलो आहोत 4, कंपॅरेटिव्ह, नरेटिव्ह, डिस्क्रिप्टिव्ह आणि कंपेअर अँड कॉन्ट्रास्ट अँड पॅराग्राफ ऑफ डेफिनेशन. तर अशा पद्धतीचे पॅराग्राफचे प्रकार तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहे, जेणेकरून तुम्हाला कुठला टॉपिक दिला आणि तुम्हाला कुठल्या पद्धतीचा पॅराग्राफ लिहायचा हे लक्षात येईल. त्याचबरोबर पुढं बघा, प्रिन्सिपल्स ऑफ पॅराग्राफ स्ट्रक्चर लाईक युनिटी, ऑर्डर, कोहरन्स अँड व्हरायटी मस्ट बी रेफर्ड. त्याचबरोबर जे पॅराग्राफसाठी लागणारे आवश्यक घटक आहेत किंवा इसेन्शियल एलिमेंट्स आहेत कुठले तर युनिटी, ऑर्डर, कोहरन्स अँड व्हरायटी हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि हे सगळं आपण थेरीच्या लेक्चरमध्ये शिकलेलो आहोत, जेणेकरून तुमच्यासाठी हे प्रॅक्टिकल खूप सोपं जाईल. ओके, तर बघा, हे प्रॅक्टिकल शिकल्यानंतर या पेजच्या बॅक साईडला तुम्हाला रिकामं पेज दिलेलं आहे. त्याच्यावरती तुम्ही काय करायचं तर अशा पद्धतीचा कुठलाही एखादा सब्जेक्ट घेऊन त्याच्यावरती काय करायचं तर तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये आयडिया क्रिएट करून तुम्ही त्या योग्य रीतीनं मांडायचे आहेत, म्हणजे एक पॅराग्राफ तयार करायचा आहे. अशा आपल्याला मग ह्याच पेजच्या म्हणजे फ्रंट साईडला आणि बॅक साईडला अशा दोन्ही ठिकाणी 2 असे हे माझं मॅन्युअलचे पेजेस आहेत. तर याच्यावरती मी असे हा फ्रंट साईडचा पॅराग्राफ आहे आणि हा बॅक साईडचा पॅराग्राफ आहे, असे 2 पॅराग्राफ तुम्ही काय करायचे आहेत तर लिहून आणायचे आहेत मॅन्युअलमध्ये. ओके, तर अशा पद्धतीने इथं आपले हे प्रॅक्टिकल नंबर 9 संपलेलं आहे. जर कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, थँक्यू.